मित्रांनो, विद्यार्थी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आरटी म्हणजेच अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था मुंबई तर्फे वेगवेगळे प्रशिक्षण कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवले जातात, जे विद्यार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील मातंग, मांग, मादगी असे जे प्रवर्ग आहे, काही ठराविक प्रवर्ग, त्या प्रवर्गासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था कार्य करते। हे संपूर्ण प्रवर्ग एससी म्हणजेच अनुसूचित जाती प्रवर्गातीलच होते, परंतु या प्रवर्गाकरिता आता काही वर्षापासून अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था तर्फे प्रशिक्षण दिले जातं। बार्टी या संस्थेतर्फे दिला जात नाही, तर काही ठराविक प्रवर्गाकरिता मी हा व्हिडिओ घेऊन येत आहे, जे अनुसूचित जातीतीलच आहेत। तर बघा, हा जो प्रवर्ग आहे, या प्रवर्गाकरिता पोलीस भरती व मिलिटरी भरती 2026 हा प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जात आहे आणि त्याची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। तर बघा, अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत यावर्षी पोलीस भरती व मिलिटरी भरती 2026 चं प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाणार आहे आणि हा प्रशिक्षण कार्यक्रम अनुसूचित जातीतील काही प्रवर्गाकरिता म्हणजेच मांग, मातंग, मादगिया, दख्खनी मांग व इतर संपूर्ण तत्सम प्रवर्ग या प्रवर्गाकरिता काय असणार आहेत, या प्रवर्गाचे विद्यार्थी काय असणार आहेत, पात्र असणार आहेत। मग पोलीस भरती व मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण जे आहे, हे प्रशिक्षण जे आहे ते 2026 साठी अर्ज भरण्याची प्रक्रिया काय झालेली आहे, सुरू झालेली आहे। मग ही अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसाठी पात्र विद्यार्थी जो आहे त्याची किमान शैक्षणिक पात्रता, आता आपण जातीची पात्रता बघितली तर त्याची किमान शैक्षणिक पात्रता काय असावी, तर तो किमान शैक्षणिक पात्रता 12वी पात्र असावा व तो महाराष्ट्र राज्याचा काय असावा, रहिवासी असावा। ही त्याची काय आहे, शैक्षणिक पात्रता आणि महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा तो। मग बघूयात आपण की याचं प्रशिक्षणाचं स्वरूप काय असणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक्षणाचं स्वरूप म्हणजे प्रशिक्षण हे अनिवासी असणार आहे, म्हणजे प्रशिक्षण कालावधी हा 6 महिन्याचा असणार आहे आणि 6 महिन्यामध्ये प्रशिक्षण कालावधी दरम्यान संपूर्ण प्रशिक्षण कालावधी 6 महिन्याचा हा अनिवासी असणार आहे। म्हणजे याच्यामध्ये संस्थेमार्फत तुम्हाला किंवा आरटी मार्फत जे खाजगी संस्था आहे निवडली जाणार आहे, जी या पोलीस भरती व मिलिटरी भरती या क्षेत्रातील नामांकित संस्था आहे, त्यामार्फत तुमची निवासाची सोय केल्या जाणार नाही। तर त्याकरिता तुम्हाला हे प्रशिक्षण अनिवासी असेल, परंतु निवासाच्या खर्चाकरिता तुम्हाला काय दिला जाईल, निर्वाह भत्ता दिला जाईल। मग बघूयात आपण प्रशिक्षणाचं स्वरूप, म्हणजे प्रशिक्षणाचा कालावधी हा 6 वर्ष असेल, प्रशिक्षण हे अनिवासी असेल आणि तुम्हाला मग आर्थिक लाभ दिला जाईल। तो कसा दिला जाईल, तर प्रतिमाह प्रति विद्यार्थी निर्वाह भत्ता हा 10,000 रुपये प्रतिमाह, म्हणजे प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये असा, 6 महिन्याकरिता 10,000 रुपये असा तुम्हाला 60,000 रुपये मिळेल। मग आकस्मिक निधी म्हणजे जेव्हा प्रशिक्षण सुरुवातीला सुरू असतो, विद्यार्थ्याला पुस्तकांसाठी किंवा इतर खर्चासाठी 12,000 रुपये काय दिले जातात, म्हणजे एकूण प्रतिमाह 60,000 असे 60,000 रुपये आणि 12,000 रुपये तुम्हाला काय आकस्मिक निधी, म्हणजे अशा संपूर्ण प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना 72,000चा काय दिला जातो, आर्थिक लाभ दिला जातो। त्यानंतर तुम्हाला जर इतर काही शैक्षणिक साहित्य म्हणजे पोलीस भरतीच्या परीक्षेच्या तयारीकरिता किंवा मिलिटरी भरतीच्या तयारीकरिता काय दिलं जातं, खाजगी संस्थेमार्फत जे निवड करते कोण, आरटी ही संस्था खाजगी संस्थेची निवड करते, त्या संस्थेमार्फत तुम्हाला जे शैक्षणिक साहित्य आहे किंवा आपण ज्याला म्हणते एज्युकेशन मटेरियल, तुम्हाला परीक्षेसाठी जे लागतं ते सुद्धा काय केलं जातं, दिलं जातं। आणि जे आहे अनुभवी शिक्षक किंवा मार्गदर्शक संस्थेमार्फत काय दिलं जातात, तुम्हाला त्याच्यामार्फत शिकवणी वर्ग किंवा कोचिंग क्लासेस नियमित 6 महिने चालवले जातात। मग पोलीस भरतीमध्ये जो महत्त्वाचा जो फॅक्टर आहे तो आहे की शारीरिक म्हणजे चाचणी म्हणजे फिजिकल, याची तयारी सुद्धा काय केल्या जाते, नियमितपणे 6 महिने काय केल्या जाते, या जी संस्था आहे जे आरटी मार्फत निवडल्या जाते त्यामार्फत करून घेतली जाते। ठीक आहे, तयारी। त्याच्यानंतर जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय आहे की विद्यार्थ्यांना याकरिता कुठले शैक्षणिक कागदपत्र लागणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता महत्त्वाच्या टप्प्यात आपण कुठले कागदपत्र तुम्हाला लागतील, तर बघा, किमान 12वी पात्रता विद्यार्थी तर असणे आवश्यकच आहे, परंतु त्याला 10वीची गुणपत्रिका लागेल कागदपत्रामध्ये, 12वीची गुणपत्रिका लागेल। महत्त्वाचा म्हणजे आपले कागदपत्र म्हणजे ओळखीचा पुरावा, म्हणजे तुम्हाला आधार कार्ड हे अनिवार्य लागणारच आहे, तर आधार कार्ड तुम्हाला लागेल। त्याच्यानंतर जातीचं सर्टिफिकेट लागेल। ठीक आहे,
तुम्हाला महाराष्ट्र राज्याचं रहिवासी सर्टिफिकेट लागेल आणि तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागेल. एखादी विद्यार्थी अनाथ असेल तर त्याला अनाथचं सर्टिफिकेट म्हणजे त्याचा सुद्धा दाखला लागेल आणि दिव्यांग असेल तर दिव्यांगाचा सुद्धा दाखला लागेल. तर असे संपूर्ण कागदपत्रे तुम्हाला लागतील हे फॉर्म म्हणजे हा अर्ज करण्याकरिता. तर बघा या व्यतिरिक्त तुम्हाला काय लागेल, तुमचे एक ईमेल असणं गरजेचं आहे, 2 फोटो आणि सिग्नेचर हे तुम्हाला ॲडिशनल सुद्धा कागदपत्रे लागतील. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघा की याची अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे ते सुरू झाली आहे. तर त्याचा आता आपण दिनांक बघूयात. मग दिनांक काय आहे, तर दिनांक हा 11/8/2026 ते शेवटची डेट असणार आहे 23/8/2026. म्हणजे 11/8/2026 पासून फॉर्म भरणं सुरू झालेले आहेत आणि त्याची शेवटची तारीख आहे 23 ऑगस्ट 2026. तर या दरम्यान तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरून घ्यायचा आहे, अर्ज करून घ्यावायचा आहे, जेणेकरून असे विद्यार्थी जे गरीब आहेत, होतकरू आहेत, वंचित आहेत आणि जे पोलीस भरती व मिलिटरी भरतीची तयारी करू इच्छितात त्यांच्यासाठी काय आहे, RT मार्फत ही त्यांना काय आहे, सुवर्ण संधी आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण संपूर्ण माहिती बघितली. अनुसूचित जाती प्रवर्गातील काही विशिष्ट प्रवर्गातील विद्यार्थी, मग मांग, मातंग, मादगी, दख्खनी मांग व इतर तत्सम प्रवर्ग ज्याकरिता RTची स्थापना महाराष्ट्र शासनाने केली आहे. ही आधी बार्टीमध्येच हे संपूर्ण प्रवर्ग लाभ घेत होते, परंतु समाजाच्या मागणीस्तव किंवा काही कारणास्तव काय आहे, RT अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था वेगळी करण्यात आली आणि या प्रवर्गाला आता RT मार्फत लाभ दिला जातो, जे की तो प्रवर्ग अनुसूचित जातीतीलच प्रवर्ग आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त फॉर्म भरून घ्यावा. या प्रवर्गातील विद्यार्थी जे 12वी पात्र असतील किंवा ज्यांना इच्छा पण नसेल करायची, तर त्यांनी ज्यांना इच्छा आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा. कुठलेही तुमचे प्रश्न असतील तर प्रश्न ते कमेंट बॉक्समध्ये टाका, मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि त्याचं तुमचं समाधान सुद्धा करेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा. अशा होतकरू, गरजू, वंचित विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये RTची म्हणजे अर्ज करण्याची लिंक सुद्धा देईल आणि माझे जो व्हॉट्सअप चॅनल आहे आणि टेलिग्राम चॅनल आहे त्याची सुद्धा लिंक देईल. डिस्क्रिप्शनमध्ये त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता आणि अर्ज भरण्याची लिंक सुद्धा काय करणार आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जास्तीत जास्त लाईक करा, विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, गरीब होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा, जेणेकरून विद्यार्थी हा वेळेत फॉर्म भरतील. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही ऐकल्याबद्दल आणि आपण पुढच्या व्हिडिओत अशीच नवनवीन माहिती घेऊन येऊ. धन्यवाद.